पिंपरी चिंचवडची ही परंपरा राहिलेली आहे की कोणत्याही यशाचा जल्लोष हा अशा पद्धतीने बेल भंडारा उधळून साजरा केला जातो। आजचा उत्सव हा अत्यंत पवित्र मानला जातो। अशा पद्धतीने जल्लोष करणं आणि बघतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे, सगळ्यांना एक मोठा गर्व इथे दिसतो आहे चेहऱ्यावर की आज आपण जगामध्ये भारत जे आहे ते चंद्रावर पोहोचलेला आहे आणि ज्या पद्धतीने हे यश संपादन झालं त्या प्रत्येक भारतीयाची मान ही उंचावलेली आहे। आपल्या सोबत हे सगळे मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणूया। खरं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, केवळ आपण अवकाशालाच गवसणी घातली नाहीये तर जी यश आहे ते खूप मोठं आहे। नक्कीच सर्वप्रथम मी सर्व भारतीयांच्या वतीनं इस्रोची जी टीम आहे त्या टीमचं खूप खूप कौतुक करतो आणि खूप अभिमान वाटतो। आज आम्ही जगातील चौथा देश आहोत की जे चंद्रावर आणि दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा आम्ही पहिला देश आहोत। आम्ही आज भारतीय असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि इस्रोच्या टीमचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे। त्यांचे यश स्वामीनाथ असतील किंवा मागचे अध्यक्ष असतील सिल्वन या सर्वांचं आणि जे विक्रम साराभाईपासून तर आत्तापर्यंतचे जे 10वे आज चेअरमन आहेत त्या लोकांनी ज्या पद्धतीने आज हा देश उभा केला आणि इस्रो उभं केलं, खरोखर त्या सगळ्यांना सर्व शास्त्रज्ञांना संशोधकांना त्यांच्या सगळ्या टीमला मी भारतीय जनतावरच्या वतीनं भारतीय नागरिकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। काय उत्सुकता आहे तुम्हाला? आता तिकडनं चंद्रयान आपल्याला काही इमेजेस पाठवेल तर तुम्हाला काय बघायला सगळ्यात आवडेल? परदेशातल्या जे लोक आहेत त्यांना पण आपल्या देशाचा अभिमान वाटेल की आपल्या देशाने एवढी प्रगती केली। हाच उत्साह या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि तो अशा पद्धतीने जल्लोष साजरा करून बेल भंडारा उधळून पिंपरी चिंचवडकरांनी साजरा केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कंदेसर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।